विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या बी.कॉम फर्स्ट सेमिस्टरकरिता एक सब्जेक्ट आहे ज्याचं नाव आहे व्यवस्थापनाची मूलतत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. त्यामधील युनिट नंबर 2 ज्याचं नाव आहे व्यवस्थापनातील योगदान. तर हेनरी फेयल यांचे व्यवस्थापनातील योगदान जो याच्या अगोदर आपण पाहिलं होतं फ्रेडरिक टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हेनरी फेयल यांचे व्यवस्थापनातील योगदान. ठीक आहे, असे आपल्याला 5 प्रिन्सिपल बघायचे आहेत. पहिला प्रिन्सिपल म्हणजे 5 काय म्हणू आपण त्याला 5 विचारवंतांचे प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे आहेत. पहिला विचारवंत आपण फ्रेडरिक टेलर बघितला. आता दुसरा आहे हेनरी फेयल, त्याच्यानंतर एल्टन मेयो राहणार, चार्ल्स बॅबेज राहणार, अशा प्रकारचे पीटर ड्रकर राहणार. तर अशा प्रकारचे आपल्याला 5 जे विचारवंत आहेत त्यांचे सिद्धांत बघायचे आहेत. तर पहिला तर आपल्याला झालंच आहे. आता दुसरा आपण बघणार आहोत हेनरी फेयल यांचे व्यवस्थापनातील योगदान. तर त्या अगोदर हेनरी फेयल यांचे योगदान बघण्या अगोदर म्हणजे हेनरी फेयल यांनी तर व्यवस्थापन शास्त्रामध्ये अनेक प्रिन्सिपल्स मांडलेले आहेत. काही महत्त्वाचे प्रिन्सिपल्स आणि ठळक प्रिन्सिपल्स आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर हेनरी फेयल विषयी थोडीशी इन्फॉर्मेशन आपण शॉर्ट फॉर्ममध्ये मांडून घेऊ. तर हेनरी फेयल यांच्या जीवनाचा आलेख आपण बघू. तर व्यवस्थापनशास्त्राच्या विकास प्रक्रियेमध्ये फ्रेडरिक टेलर ज्याप्रमाणे योगदान दिलेलं आहे त्यांनी, त्याचप्रमाणे हेनरी फेयलने सुद्धा अत्यंत महत्त्वाची व मौलिक अशी भर व्यवस्थापनशास्त्रामध्ये टाकलेली आहे. फेयल यांचा जन्म 1841 फ्रान्समधील कॉन्स्टँटिनोपल या शहरामध्ये झाला. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एका कंपनीमध्ये तंत्रज्ञ म्हणून नोकरीला प्रारंभ केला. कालांतराने ते तिथेच व्यवस्थापक बनले. 47व्या वर्षी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक बनण्याची संधी त्यांना मिळाली व याच पदावरून 1919 साली ते निवृत्त झाले. त्यानंतर 1925पर्यंत हेनरी फेयल यांनी कंपनीचे संचालक म्हणूनही काम केले. तर हेनरी फेयल यांनी व्यवस्थापनशास्त्रात टाकलेली जी भर आहे ती भर आपण पाहणार आहोत. तर फ्रेडरिक टेलर यांच्याप्रमाणेच हेनरी फेयल यांनीही व्यवस्थापनशास्त्राचा पाया रचला व त्याला शास्त्र म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यांनी लिहिलेल्या जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट या ग्रंथाची फ्रेंच आवृत्ती 1916 साली व इंग्रजी आवृत्ती 1929ला प्रकाशित झाली. त्यांनी आपल्या ग्रंथात अनेक मौलिक तत्वांचे व प्रमाणांचे प्रतिपादन केले. काही निवडक मुद्द्यांची आपण त्याची काही प्रिन्सिपल्स आहेत त्यांची आपण निवडक प्रिन्सिपल्सची स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. तर पहिलं स्पष्टीकरण आहे, पहिला जो मुद्दा आहे, जो पहिला प्रिन्सिपल्स त्याने मांडलेला आहे तो म्हणजे व्यवस्थापनाचे सिद्धांत. आता व्यवस्थापनाच्या सिद्धांतामध्ये अनेक सिद्धांतांचं त्याने प्रतिपादन केलेले आहे. हेनरी फेयल यांनी आपल्या अध्ययन, निरीक्षण, प्रयोग आणि अनुभव यावर आधारलेल्या खालील सिद्धांताचे प्रतिपादन केले. तर कोणते प्रतिपादन केले? नंबर 1 कार्याचे विभाजन. म्हणजे याचं जर एक्सप्लेनेशन करायचं झालं तर कार्याचं विभाजन, ज्याला आपण डिव्हिजन ऑफ वर्क म्हणू शकतो. तर कार्याचे विभाजन त्यांनी केले. म्हणजेच पहिल्यांदा सुरुवातीला कच्चा माल येतो, त्याच्यानंतर त्याला प्रोसेसिंगमधून जात त्याच्यानंतर तो पक्का होतो, त्याच्यानंतर पॅकिंग होते, त्याच्यानंतर गोडाऊनमध्ये जातो, त्याच्यानंतर तो म्हणजे ठोक डीलरकडे जातो, त्याच्यानंतर तो रिटेलरकडे जातो आणि त्याच्यानंतर अंतिम ग्राहकाकडे पोहोचतो. तर ही जी जर्नी आहे, तर त्यांनी त्या कामाला म्हणजे जे आपलं प्रोडक्शनचा जो काम आहे त्या प्रोडक्शनच्या कामाला अनेक विभागामध्ये विभाजित केले. तर जोपर्यंत कार्याचे विभाजन अनेक विभागामध्ये होणार नाही तोपर्यंत कार्य यशस्वीरित्या पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे पहिला सिद्धांत त्यांनी मांडला कार्याचे विभाजन. त्याच्यानंतर दुसरा आहे अधिकार आणि जबाबदारी. अधिकार आणि जबाबदारी, एखाद्या कर्मचाऱ्याला जोपर्यंत आपण अधिकार देणार नाही, त्याला जबाबदारी देणार नाही, तोपर्यंत तो आपले काम यशस्वीरित्या करू शकणार नाही. अशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर शिस्त. प्रत्येक व्यवस्थापकाने आपल्या व्यवस्थापन कार्यामध्ये शिस्त ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट अंमलात आणणे आवश्यक आहे. जोपर्यंत शिस्त राहणार नाही तोपर्यंत कार्य वेळेत पूर्ण होऊ शकणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी आदेशाची एकता, ज्याला आपण इक्विटी ऑफ डिमांडसुद्धा म्हटलेलं आहे. तर आदेशाची एकता, जोपर्यंत आदेशामध्ये एकता राहणार नाही तोपर्यंत कार्य कंप्लीट होणार नाही. नाहीतर कर्मचारी काय होणार? संभ्रमित होणार. आदेश एका संचालकाकडून दुसरा आदेश आला,
दुसऱ्या संचालकाकडून पहिला आदेश आला तर तो संभ्रमित होऊन जाईल. त्याच्यामुळे आदेशामध्ये एकता असणे आवश्यक आहे किंवा वरच्या संचालकाने जो आदेश दिला तोच खालच्या संचालकाने आदेश देणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर काही दुराग्रह झाला तर तुमचा मुख्य उद्दिष्ट संभ्रमित होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे निर्देशाची एकता. निर्देशाची एकता म्हणजे निर्देश म्हणजेच गाईडलाईन्स करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, ही जी क्रिया असते त्याला आपण निर्देश प्रक्रिया असे म्हणतो. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण ते सगळं बघणारच आहोत. निर्देश, आदेश हे सर्व बघणार आहोत. निर्देशाची एकता ज्याला आपण युनिटी ऑफ डायरेक्शन असं म्हणू शकतो. तर युनिटी ऑफ डायरेक्शनमध्ये संचालक आपल्या कर्मचाऱ्यांना एक प्रकारचे निर्देशन देणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर वेगवेगळे प्रकारचे निर्देशन होत असेल तर मग मात्र कर्मचारी संभ्रमित होत असतो. त्याच्यानंतर आहे व्यक्तिगत हितापेक्षा सामान्य हिताचे महत्त्व. कर्मचाऱ्यांनी किंवा संचालकांनी आपल्या स्वतःचे व्यक्तिगत हित सांभाळण्यापेक्षा पूर्ण उपक्रमाचे हित सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अशा प्रकारचे सिद्धांत त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आहे कर्मचाऱ्यांच्या कार्याचा मोबदला. योग्य तो मोबदला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत योग्य असा मोबदला कर्मचाऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत ते आपले कार्य पूर्णपणे करू शकणार नाही. त्याच्यानंतर आहे केंद्रीकरण. केंद्रीकरण म्हणजेच सेंट्रलायझेशन. ज्याप्रमाणे एखादी पूर्ण कंपनी आहे, ही कंपनी विकेंद्रित नसावी तर ती केंद्रीकृत असावी, अशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी मांडला. कारण जर विकेंद्रित राहील तर जो व्यवसाय आहे किंवा व्यापार आहे त्याच्यावर कंट्रोल राहू शकणार नाही आणि कंट्रोल जर नसेल तर कार्य पूर्णत्वास जाऊ शकत नाही. अशा प्रकारचा प्रिन्सिपल्स हेनरी फेयल यांनी मांडला. त्याच्यानंतर पुन्हा एक सिद्धांत मांडला ज्याचं नाव आहे पदाधिकाऱ्यांमध्ये परस्पर संबंध. पदाधिकाऱ्यांमध्ये परस्पर संबंध हे चांगले, सलोख्याचे व आदराचे असावे, अशा प्रकारचं सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर व्यवस्था. एक चांगली निष्णात व्यवस्था असावी. समानता असावी प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये, प्रत्येक उपक्रमी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये समानता ठेवावी. कार्यामध्ये समानता असावी. जोपर्यंत कार्यामध्ये इक्विटी राहणार नाही तोपर्यंत कार्य पूर्णत्वास जाऊ शकणार नाही. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मांडली. त्याचप्रमाणे प्रेरणा, सहकार्याची भावना, ह्या सर्व गोष्टी प्रिन्सिपल्स म्हणून त्यांनी मांडलेल्या आहे. त्याच्यानंतर दुसरा सिद्धांत, दुसरा प्रिन्सिपल्स त्यांनी मांडलेला आहे व्यवस्थापकाची कार्याच्या संदर्भामध्ये. तर व्यवस्थापकाच्या कार्याच्या संदर्भामध्ये हेनरी फेयल स्वतः प्रथम तंत्रज्ञ व नंतर व्यवस्थापक म्हणून कार्य केले असल्यामुळे व्यवस्थापन व्यवस्थेच्या वरच्या पातळीवर कोणते कार्य करायला हवीत याकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले. फेयलच्या मते व्यवस्थापनाची प्रमुख कार्य पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1 नियोजन, नंबर 2 संघटन, नंबर 3 आदेश, नंबर 4 समन्वय, नंबर 5 नियंत्रण. व्यवस्थापनाच्या ह्या सर्व कार्याबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला पुढील टॉपिकमध्ये मिळणार आहे, तरी पण मी थोडीशी इन्फॉर्मेशन देऊन देतो. तर नियोजन म्हणजेच काय, एखादा कार्य करायचं असेल तर त्याची प्लॅनिंग करणे, अगोदरच प्लॅनिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. मागील युनिटमध्ये हे नियोजन म्हणजे काय ते पूर्ण झालेलं आहे, त्याची पूर्ण व्याख्या पण सांगितलेली आहे. ठीक आहे, ते बघून घ्या. संघटन म्हणजे काय ते पण सांगितलेलं आहे. संघटन व्यवस्थापनाचे कार्य आहे. ते आपण 10 प्रकारचे कार्य बघितले होते, त्यामधलाच हा भाग आहे संघटन. त्याच्यानंतर आदेश ऑर्डरसुद्धा म्हणू शकतो किंवा डायरेक्शनसुद्धा म्हणू शकतो. डायरेक्शन म्हणजे निर्देश झालं, आदेश म्हणजे ऑर्डर झालं. ठीक आहे. आदेश, समन्वय, 2 कार्यामध्ये समन्वय साधल्याशिवाय कार्य पूर्णत्वास जाऊ शकत नाही, नाहीतर गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर आहे नियंत्रण, कंट्रोल असणे अत्यंत आवश्यक आहे. तर कंट्रोल असण्यासाठी सेंट्रलाइज्ड व्यवस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे व्यवस्थापकीय कार्य उपक्रमामध्ये असल्याशिवाय व्यवस्थापन कार्य प्रभावीपणे करता येत नाही. त्याच्यानंतर तिसरं त्यांनी सिद्धांत मांडलेला आहे ज्याचं नाव आहे औद्योगिक उपक्रमाशी संबंधित विविध क्रियांचे वर्गीकरण. तर औद्योगिक उपक्रमाशी संबंधित त्यांनी वर्गीकरण मांडलेले आहेत. औद्योगिक उपक्रमाची किंवा कारखान्याची स्थापना केल्यानंतर त्या कारखान्याचा कारभार चालवण्याकरिता अनेक क्रिया कराव्या लागतात. हेनरी फेयल यांनी औद्योगिक उपक्रमाच्या संचालनाशी संबंधित असलेल्या सर्व क्रियांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे. तर पुढीलप्रमाणे कोणते केलेले आहेत. पहिला आहे टेक्निशियल, ज्याला आपण तांत्रिक म्हणतो. दुसरा आहे कमर्शियल, वाणिज्यविषयक. तिसरा आहे वित्तीय,
सुरक्षाविषयक, लेखाकर्मविषयक आणि व्यवस्थापकीय विषयक. म्हणजेच औद्योगिक उपक्रमाशी संबंधित ह्या सर्व क्रिया अत्यंत महत्त्वाच्या क्रिया आहेत आणि जोपर्यंत ह्या क्रिया करणार नाही तोपर्यंत उपक्रमाचा विकास होऊ शकणार नाही, उपक्रम पुढे जाऊ शकणार नाही. तर अशा प्रकारचं हे प्रिन्सिपल्स मांडलेलं आहे. आता एक एक गोष्ट याला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा. तांत्रिक म्हणजे टेक्निशियल कार. तर टेक्निशियल जे कामं असतात म्हणजे त्या प्रकारचा तो कर्मचारी असावा. टेक्निशियलमध्ये त्याने त्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं असावं. त्याचप्रमाणे वाणिज्यविषयक जर असेल तर त्या प्रकारचं ह्या सर्व क्रिया करण्यासाठी एक सेपरेट कर्मचारी असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक प्रिन्सिपल मांडलेलं आहे, ज्या प्रिन्सिपलचं नाव आहे त्यांनी त्याचं टॉपिकचं त्या प्रिन्सिपलला म्हटलेलं आहे विविध पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना आवश्यक असलेली योग्यता. तर त्यांनी जवळपास 6 प्रकारच्या योग्यता सांगितलेल्या आहेत आणि जवळपास 7 प्रकारचे कर्मचाऱ्यांचे प्रकार त्यांनी पाडलेले आहेत. तर जसं कामगार असेल म्हणजे निरनिराळ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांची जबाबदारी पार पाडण्याकरिता कोणती योग्यता किती प्रमाणात असली पाहिजे त्याबद्दल फेयाल यांनी पुढील प्रमाणे टक्केवारी दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजेच जसं कामगार आहे, फोरमन आहे, तंत्रज्ञान आहे किंवा व्यवस्थापक आहे, हे घटक ह्या 6 प्रकारच्या क्रिया करीत असले तरी प्रत्येकाच्या कार्यात या क्रियांचे सारखेच महत्त्व नसते. कामगारांचे काम हे प्रामुख्याने तांत्रिक स्वरूपाचे असते, तर व्यवस्थापकाचे काम हे प्रामुख्याने व्यवस्थापकीय स्वरूपाचे असते. कारखान्याच्या संघटनेत वरच्या स्तरावरील पदांवर व्यवस्थापकीय कार्याचे महत्त्व उत्तरोत्तर वाढत जाते, तर तांत्रिक कार्याचे महत्त्व उत्तरोत्तर घटत जाते. कारखान्याच्या संघटनेमध्ये विविध पदावर काम करणाऱ्या व्यक्तींजवळ विभिन्न प्रकारची योग्यता असायला हवी. कामगारांमध्ये त्याचे काम करण्यासाठी प्रामुख्याने तांत्रिक योग्यता असली पाहिजे, तर व्यवस्थापकाजवळ व्यवस्थापकीय योग्यता असली पाहिजे. निरनिराळ्या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांची जबाबदारी पार पाडण्याकरिता कोणती योग्यता किती प्रमाणात असली पाहिजे याबद्दल फेयाल यांनी ही टक्केवारी मांडलेली आहे. ठीक आहे. तर ही टक्केवारी बघा आणि प्रत्येक कामगारांकडे व्यवस्थापकीय स्किल्स म्हणू शकतो आपण ती किती आहे ते त्यांनी मांडलेली आहे आणि मुख्य व्यवस्थापकाकडे व्यवस्थापकीय स्किल किती असावी याप्रमाणे त्यांनी टक्केवारी आपल्या प्रिन्सिपल्समध्ये मांडलेली आहे. त्याच्यानंतर 5वे आहे व्यवस्थापकीय गुण किंवा व्यवस्थापकाचे गुण किंवा व्यवस्थापकामध्ये असलेले गुण. तर व्यवस्थापकामध्ये कोणते गुण असावे तर त्या संदर्भामध्ये मांडलेलं आहे. हेनरी फेयाल यांच्या मते व्यवस्थापकाला त्याच्या नियोजित कार्यात यश संपादन करण्यासाठी पुढील गुणांची आवश्यकता असते. नंबर 1 शारीरिक गुण. शारीरिक गुणामध्ये आरोग्य, शक्ती व स्फूर्ती. त्याचप्रमाणे मानसिक गुणाचा जर विचार केला तर समजून घेण्याची क्षमता, विवेक, सतर्कता. त्याच्यानंतर नैतिक गुणाचा जर विचार केला तर जबाबदारी स्वीकारण्याची तयारी, दृढता, चातुर्य, मालकावर निष्ठा इत्यादी. आणि चौथा आहे सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे, विशिष्ट ज्ञान असणे आवश्यक आहे, अनुभव असणे आवश्यक आहे. तर हे सर्व गुण एका व्यवस्थापकामध्ये असणे आवश्यक आहे, कारण की व्यवस्थापक हा पूर्ण प्रक्रियेमध्ये काम करत असतो. व्यवस्थापक हा शारीरिकरित्या पण काम करत असतो. व्यवस्थापक हा मार्गदर्शनाचं पण काम करत असतो. व्यवस्थापकामध्ये नैतिक गुणसुद्धा असणे आवश्यक आहे. व्यवस्थापकामध्ये सामान्य ज्ञान, प्रत्येक गोष्टींमध्ये सामान्य ज्ञान म्हणजेच A to Z त्याला नॉलेज असणे आवश्यक आहे. जोपर्यंत त्याला ते नॉलेज राहणार नाही तोपर्यंत तो डायरेक्शन करू शकणार नाही. त्याच्यानंतर आहे व्यवस्थापकाचे प्रशिक्षण. व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणामध्ये फेयाल यांनी व्यवस्थापकांना प्रशिक्षणाची आवश्यकता स्पष्ट केली व त्यांनी स्वतः पॅरिसमध्ये व्यवस्थापकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशासकीय अध्ययन केंद्र सेंटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडी या संस्थेची स्थापना केली. तर अशा प्रकारे हेनरी फेयाल यांनी काही महत्त्वाचे सिद्धांत आपण या व्हिडिओमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्यवस्थापनातील योगदानाच्या संदर्भामध्ये हेनरी फेयाल यांनी हे सर्व सिद्धांत मांडलेले आहेत आणि या सिद्धांतावरून आपल्याला असं लक्षात येते की हेनरी फेयाल यांनी खूप असं मौलिक घटक किंवा मौलिक सिद्धांत, मौलिक प्रिन्सिपल्स आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू
नवीन व्हिडिओसह.